नमस्कार. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत प्रकाश आंबेडकर, जे महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे निमंत्रक आहेत, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आहेत. आपल्याला माहितीच आहे, जोरदार घडामोडी घडतायत. एकीकडे शिवसेना भाजपची महायुती घोषित झाली आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचं चाललंय, पण भारिप बहुजन महासंघ काय करते आपण त्यांना विचारणार आहोत. तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता. आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-66899-263. नेमक्या विदर्भामध्ये काय घडामोडी घडतायत, पूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र लोकशाही आघाडी काय करते, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतात पुढच्या 1 तासामध्ये. नमस्कार. पहिला प्रश्न मीच तुम्हाला विचारतो की आत्ता काही मिनिटांपूर्वीच महायुतीची घोषणा झाली आहे आणि हो, शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन सांगितलं की आम्ही निवडणुका लढणार आणि आता काँग्रेसची पण घोषणा होण्याची शक्यता आहे असं म्हणतात. तर तुम्ही या महायुती आणि आघाडींमध्ये न पडता तुम्ही एक वेगळी आघाडी तयार केली आहे, महाराष्ट्र लोकशाही आघाडी. पण काँग्रेस सोबत न जाण्याचा जो विचार आहे त्यामागे काही विशिष्ट कारण आहे? कारण गेल्या वेळेला काँग्रेसने तुम्हाला ऑफर दिली होती लोकसभेच्या वेळेला. हे पूर्णपणे चुकीचं आहे. महाराष्ट्राची जी काँग्रेस आहे, म्हणजे या महाराष्ट्राच्या काँग्रेसची ऑफर होती की आपण लोकसभा एकत्र लढू. त्यावेळेस सुद्धा लोकशाही आघाडी होती. लोकशाही आघाडीमार्फत आम्ही असं कळवलं होतं की आपण एकत्र बसून त्या ठिकाणी निवडणुका लढू. काँग्रेसने हा प्रस्ताव ज्यावेळेस काँग्रेसच्या अध्यक्षा यांच्याकडे घेऊन गेले त्यावेळेस तो नाकार तिकडनं आला आणि त्यांच्याकडूनच त्या ठिकाणी असणारा आदेश आला की या मतदारसंघामध्ये मुस्लिम उमेदवार बघण्यात यावा आणि काँग्रेसमार्फत मुस्लिम उमेदवार त्या ठिकाणी देण्यात यावा. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या काँग्रेसची भावना होती की युती व्हावी, पण केंद्रातल्या ज्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी इतर जी मंडळी आहे त्यांना असं वाटत होतं की युती होऊ नये आणि म्हणून तो आमच्याकडून झालेला नाही, तो काँग्रेसकडून झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये, आणि म्हणून लोकसभेमधली ती काही युती होऊ शकली नाही. तुम्ही आता महाराष्ट्र लोकशाही आघाडी सोबत, म्हणजे ती एक तुम्ही आघाडी तयार केली, त्यासोबत निवडणुका लढवताय. किती जागा ही आघाडी लढणार? आम्ही असताना आता जी आहे लोकशाही आघाडी जी आहे ती डाव्या आघाडी बरोबर सुद्धा या ठिकाणी बोलते आणि काही जागा आम्ही जशा आमच्या घोषणा यादीची मतदारसंघाची यादीची घोषणा केली तशाच रीतीने आम्ही असणारं डाव्यांच्या काही मतदारसंघातले जे आहेत उमेदवार त्यांनी आम्हाला जे कळवले होते त्याच्यापैकी आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहेत या ठिकाणी की 288 जागा लढवण्याचे आम्ही असणारा मानस या ठिकाणी व्यक्त केलं. सगळ्या जागा आम्ही लढवणार आहोत. कारण का आतापर्यंत आम्ही असणारा चळवळ म्हणून असणारं ह्या ठिकाणी अधिक महत्त्व देत होतो. इलेक्शनमध्ये उभं राहायचं, काही मतदान जिंकून यायचं, हा आमचा असणारा आतापर्यंतचा प्रवास आहे. परंतु आता जी काही महाराष्ट्राची परिस्थिती आहे, या महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी जशी भ्रष्टाचार आहे तशाच रीतीने सेना बीजेपी सुद्धा इथली असणारी भ्रष्टाचार आहे. म्हणजे एकही सेना बीजेपीतलं नेतृत्व हे कॉन्ट्रॅक्टदाराचं आणि बिल्डराचं नाही अशी नाही, तर त्यांचं पूर्णपणे इथला असणारा कॉन्ट्रॅक्ट व्यवसायाशी संबंधित आहे, बिल्डर व्यवसायाशी संबंधित राईट, त्यांच्या अध्यक्षापासून प्रमुखांपासून अशी असणारी परिस्थिती आहे. तीच परिस्थिती काँग्रेसची आणि एनसीपीची आहे. फक्त पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसमधले सोडले तर मी असणारा मानतोय की हे कॉन्ट्रॅक्टदाराचं सरकार आहे आणि म्हणून मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये विधानसभेतली चर्चा आपण असणारा काही बघितली तर ती असणारी कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भातली, SRAच्या संदर्भातली, FSIच्या संदर्भातली, याच्यावरतीच ती असणारी अवतीभोवती राहिली. ती इतर कुठल्याही प्रश्नांवरती गेलेली नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला आत्ता असणारा जो त्यांच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत की मुंबईमध्ये स्वस्त घर मिळणार की नाही, SRAच्या योजनेमार्फत जे ब्रिटिशांचं धोरण होतं की मुंबईमध्ये औद्योगिकरण त्यांनी वाढवलं, कामगार पाहिजे होता म्हणून BDD चाळी बांधल्या, तशा रीतीने इथला असणारा शांघाई करत असताना आपल्याला असणारा घरेलू कामगार लागणार आणि घरेलू कामगार लागणार म्हणून त्याला असणारा 269 स्क्वेअर फुटाचं असणारं घर द्या SRAच्या नावाखाली, अशी जी काही योजना चाललेली आहे ती ब्रिटिशांचंच धोरण या ठिकाणी चालले असं आम्ही म्हणतोय. इथे कुटुंबासाठी जगण्याची असणारी जागा असं कुठेच नाही आहे. म्हणून आम्ही असं म्हणतोय की 500 स्क्वेअर फुटाचं असणारं घर हा जो झोपडपट्टी धारक आहे त्याला मिळालं पाहिजे
आणि खुली जागा जी राहील त्या खुल्या जागेमध्ये एफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे 15 लाखापासून ते 30 लाखापर्यंत 500 स्क्वेअर फुटाचं घर मुंबईतल्या वेगवेगळ्या बरोबर. एरियामध्ये राहिलं तर हा स्थानिक माणूस त्या तुम्ही ठिकाणी तुम्ही राहू घराच्या शकतो. घराच्या मुद्द्यांबद्दल बोलताय. तुम्ही शिवसेना भाजपच्या नेत्यांवर आरोपही केले. आत्ता त्यांच्यापैकी कोणी त्याचं उत्तर द्यायला नाहीये. पण आपण या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलणार आहोत. लोकांचे खूप फोन येत आहेत. आपण पहिला फोन घेऊया. कल्पेश काळे मुंबईहून पहिला प्रश्न विचारतायत. कल्पेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. कल्पेश, तुमचा प्रश्न विचारा. हां, हॅलो. प्रकाश, जय भीम सर. हा बोला जे. हां हां. मला दरअसल विचारायचं होतं की आपला समाजाचं जे फुटीरकरण चाललेलं आहे सध्या आत्ताच्या वातावरणामध्ये, आनंदराजजी आंबेडकर सरसेनानी एका साईडला त्यांचा वेगळं हे करतायत, आपण एका साईडला आहात, आणि राजरत्नही आता वेगळ्या दिशेने जात चाललेत. तुम्ही आता मगाशीच मांडला प्रकरणे बेरडी चाळीचा मुद्दा आहे, धारावी झोपडपट्टीधारकांचा मुद्दा आहे. तर आपल्या समाजाला एक असा संवेदनशीलसा असा नेता कधी मिळणार की जे आमचे प्रश्न आहेत, आता बेरडी चाळीमध्ये जवळजवळ आमच्या 4 पिढी आम्ही बेरडी चाळीमध्ये राहतो, अजून आमच्या बेरडी चाळीमध्ये किती पिढी जाणार, आम्हाला स्वतःच हक्काचं घर कधी मिळणार, हे सगळं विधानसभेमध्ये पासून ते संसद पर्यंत नेणारं अजून कोणी मिळालं नाही. बरोबर आहे. तुमचा प्रश्न कळलाय. त्यांचं म्हणणं आहे की जे नेतृत्व आहे ते विखुरलेलं आहे. माझं त्यांना असं म्हणणं आहे की बेसिकली गेले 30 वर्ष मी या सगळ्या चळवळीमध्ये आहे. या 30 वर्षाच्या चळवळीमध्ये मी जे असणारं पाहिलेलं आहे ते मी असणारं नमूद करतोय की ज्यावेळेस नामांतराच्या दंगलीच्या नंतर ज्यावेळेस पोलिसांचा अत्याचार झाला, जाळपोळ झाली, लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मारण्यात आलं आणि कोणीच त्यांना असणारं नव्हतं, अशा असणाऱ्या कालावधीमध्ये बसून आम्ही असणारं मुवमेंट स्टेबलाइज केली आणि तिला कुठेतरी असणारं नंतरच्या ह्याच्यामध्ये एक उभारी दिली. एक इश्यू बेस्ड राजकारण आम्ही असणारं सुरुवात केलं. पुन्हा ह्या चळवळीला कुठेतरी चांगले दिवस आले. मी असणारा मानतोय की इथला असणारा आंबेडकरी चळवळीतला माणूस हा निर्णय घेऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण असं का त्याला असणारं सगळेच पाहिजे असतात आणि मुळात सगळेच पाहिजे असतात हे ज्यावेळेस तो म्हणतो त्यावेळेस तो एक गोष्ट लक्षात घेतो की मी जसं आता मायावतीबद्दल असणारं बोलतोय की या निवडणुकीच्या अगोदर शरद पवार यांनी असणारं मायावतीला 80 जागा ऑफर केल्या होत्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. माझ्या अंदाजानं ही ऑफर कुठल्याही RPI चळवळीला किंवा आंबेडकरी चळवळीला काँग्रेसकडून आलेली ह्याच्या अगोदर आली नव्हती. माझं सुद्धा एकदा ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस त्यांनी 34 जागा असताना त्या ठिकाणी दिल्या होत्या, पण नंतर गोंधळ झाला, हा वेगळा भाग आहे. 80 जागा ह्या पहिल्यांदा दिल्या. मायावतीने ह्या 80 जागेचा असणारा ऑफर आज मान्य का केलं नाही? उत्तर प्रदेशमध्ये त्यांची घसरण त्या ठिकाणी सुरुवात झाली. कधी या जागा देऊ केल्या होत्या? या आत्ता केल्या होत्या या निवडणुकीच्या अगोदर. अच्छा. म्हणजे आपण असणारं माझ्या अंदाजानं सप्टेंबरमध्ये आहोत आता. ही ऑफर त्यांनी असणारं जूनच्या शेवटी जुलैच्या आसपास त्या ठिकाणी असणारं दिली होती आणि एक 20-25 दिवसापूर्वी मायावती स्वतः ह्यांनी असणारं दिल्लीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हटलं होतं की ही मला ऑफर आली होती पण मीच तिला असणारं नाकारली. फक्त राष्ट्रवादी आणि BSP मिळून निवडणुका लढणार आता ती होते का? मला माहित नाही की राष्ट्रवादीनी स्वतःच्या वतीने दिली होती की काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने दिली होती, पण अच्छा. त्यांनी ती मायावतीजींनी कन्फर्म केली होती की ही ऑफर मला त्या ठिकाणी आली होती. बरोबर. माझा मुळात प्रश्न असा की ही ऑफर त्यांनी नाकारली का? काँग्रेस जेव्हा केंद्रामध्ये होतं त्यावेळेस आपण असणारा काँग्रेस कशा पद्धतीने मुलायमसिंग यादवचा SP आणि त्याच्याच बरोबर असणारं मायावती यांना असणारं मतदान कसं करायला लावत होती हे आपल्याला माहित आहे. आता आपण असणारा इन्शुरन्स बिलच्या वरती सुद्धा आपण असणारं पाहिलं असेल की BJPचं सरकार आल्यानंतर BSPने भूमिका घेतली की आम्ही असणारं विरोधात मतदान पण करू. तुमचा मुद्दा काय 24 तासामध्ये तो बदलला. माझं मुळात म्हणणं असं आहे की इथे असणारा अनेक जणांना ब्लॅकमेलिंग केलं जातं त्या ह्याच्यामध्ये. मग काही जणांना ब्लॅकमेलिंग बाहेर राहा म्हणून तुम्ही असणारं करा आणि काही जणांना ब्लॅकमेलिंग तुम्ही असणारं आतमध्ये राहा असं असणारं करा. या सगळ्या ह्याच्यामध्ये मी असणारं म्हणणार आहे की कोणीतरी एक लक्षात घेतलं पाहिजे की अजून कोणाला ब्लॅकमेल झालं नसेल ते असणारं मलाच ब्लॅकमेल इथे कोणी करू शकलेलं नाही. आणि त्याच्यामुळे नेतृत्व ज्यावेळेस उभं राहतं ते कणखर असेल, स्वतःहून भूमिका घेऊन शकत असेल आणि स्वतःचं चारित्र्य जर साफ असेल तरच तो चळवळ चालू शकतो, नाहीतर तो इतरांना झुकतो अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी त्यांना एवढंच म्हणेन की असणारा तुम्ही निर्णय घेतला पाहिजे की याच्यातलं पुढं घेऊन जाऊ शकतं, त्याच्याबरोबरच आपण राहिलं तर अधिक चांगलं आहे.
बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणता एवढे जरी सगळे नेते असले त्यापैकी तुम्ही निवडा योग्य तो नेता आणि त्याच्या मागे राहा. ठीक आहे, आपण पुढचा फोन घेऊया. सुनील कुलकर्णी पुण्याहून प्रश्न विचारतायत. सुनील, तुमचा प्रश्न विचारा. माझं नाव सुयोग कुलकर्णी आहे. हा, तुमचा प्रश्न विचारा. माझं प्रश्न प्रकाश आंबेडकर सरांसाठी हा आहे की जे आंबेडकरांचे जे विचार होते की त्यांची जी जनता आहे, जे काही त्यांनी संविधान बनवलं, त्यांच्यामध्ये त्यांना अधिकार दिलेले आणि त्यांनी जे काही त्यांचे विचार होते की त्यांची जी काही जनता आहे तर ते शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःचा विकास करावा. पण ज्यावेळेस आपण ग्रामीण भागात जातो आणि बघतो तर तिथं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे त्या लोकांमध्ये. तर त्यांना जास्त जास्त शिक्षणासाठी प्रेरित करणं अगर जे काय ते काम करतात. तुमचा प्रश्न काय, तुमचा प्रश्न काय आहे? तर ते शिक्षणापासून आजही वंचित आहेत. तर त्यांना ती शिक्षणाची सोय मिळत नाही त्यांच्यासाठी. जरी त्यांना जर असेल तरी बरोबर, त्यांचं म्हणणं आहे शिक्षणाची सोय अजूनही अनेकांना मुळात मिळत मी असं म्हणेन की जे काही नवीन शिक्षणाचं धोरण आलंय, म्हणजे जुन्या शिक्षणाच्या धोरणाप्रमाणे त्यांना असताना फार मोठ्या प्रमाणात मदत होत होती. पण आता नवीन शिक्षणाचं धोरण जे आलेलं आहे की ज्याच्यामध्ये खाजगीकरण फार मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि खाजगी संस्थांचं असणारं प्राबल्य या ठिकाणी वाढतंय. पूर्वी शिक्षण ही सरकारची जबाबदारी होती, आता असणारं शिक्षण ही कुटुंबाची जबाबदारी आलेली आहे. तेव्हा हा गरीब विद्यार्थी, हा गरीब कुटुंब जे आहे ते आता महागडं शिक्षण घेऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही असणारं या ठिकाणी म्हणतोय की जे शिक्षणाच्या फिया ठरवण्याचा अधिकार जो शिक्षण चालकांना दिलेला आहे त्याच्यापेक्षा तो असणारा अधिकार शिक्षक पालक संघ प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आला आणि त्यांना जर त्या ठिकाणी देण्यात आलं तर मी असं मानेन की हे शिक्षण एफोर्डेबल असेल, म्हणजे त्यांच्या अखत्यारीमध्ये असेल आणि पूर्वीप्रमाणे जे शिक्षणाचं प्रमाण होतं ते पुन्हा असणारं या ठिकाणी प्रस्थापित करावं लागेल. हा माझ्या दृष्टीने असणारा आंदोलनाचा इश्यू नाही तर हा सत्तेतला लढा आहे. कारण का तुम्हाला कायदाच बदलावा लागेल त्या ठिकाणी की फिया ठरवण्याचा अधिकार हा मॅनेजमेंटकडे नसून तो असणारा पालक शिक्षक मतदारसंघाकडे देणं हा महत्वाचा आहे. बरोबर आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. कुणाल गवळी वाशिमहून प्रश्न विचारतात. तुमच्या प्रभाव क्षेत्रातून प्रश्न आलाय पहिला. कुणाल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर, जय सर. हा, टीव्ही बंद करून घ्या तुमचा. तुमच्या टीव्हीचा आवाज आम्हाला येतोय. हा, जय सर, जय सर. हा, बोला बोला. जय भीम. सर, मला प्रश्न विचारायचा होता. आज महाराष्ट्रात दलित मतं हे मोठ्या प्रमाणात आहे आणि ते विखुरलेल्या प्रमाणात आहे सर्वजण. तर सर्व जे नेते आहेत ना ते तसे तुम्ही. हॅलो सर. हा, बोला बोला, प्रश्न विचारा. दलित मतं आज महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात आढळले जातात पण त्याचं नेतृत्वच मिळत नाही. आम्ही मागे एकदा प्रकाश आणि रामदास आठवले रासू यांनी युती केली होती. त्यानंतर तुम्हाला बोलावलं त्यांनी की बाबा आपण सर्वजण एकत्र येऊन लढू म्हणून. तेव्हा तुम्ही नाराजी व्यक्त केली होती की बाबा मला यायचं नाही. पण तशी जर महाराष्ट्रात तर युती परत होऊ शकत नाही का? सर्व दलित नेते आणि महाराष्ट्रात दलितांची म्हणजे हे होणार नाही, फरफगड होणार नाही. तुम्ही सर्वजण एकत्र आले तर ऐक्य का नाही? मला वाटतं तुम्ही असं कुठल्या जगात राहता हे मला माहीत नाही आहे. कारण का आत्ता जे असणाऱ्या परिस्थितीमध्ये बघितलं तर प्रत्येकाने आपापले असणारे सोबती हे असणारे ठरवून घेतलेले आहेत. ज्यांचे म्हणून मगाशी मी जे म्हणालो की तुम्ही असणारं ज्यांच्यावरती विश्वास ठेवताय त्यांनी असणारं लोकांचा हित बघण्याच्या ऐवजी स्वतःचं असणारं हित बघितलं. गवईने असणारं काँग्रेसबरोबर राहिलं, स्वतःची असणारी आमदारकी घेतली. रामदास आठवले आता असणारं BJP बरोबर जाऊन स्वतःची असणारी खासदारकी त्या ठिकाणी मिळाली. जोगेंद्र कवाडे यांनी असणारं आपलं स्वतःची MLC घेतली आणि घरी बसलेत. अशा असणाऱ्या माणसांवरती तुम्ही विश्वास ठेवून पुन्हा चालणार असाल तर ही फसवणूक त्यांची नाही तर तुमची स्वतःची आहे हे असणारं लक्षात घ्या. पण बाळासाहेब, याचा अर्थ आता ऐक्य कधीच होणार नाही. माझं म्हणणं असं आहे की त्या काळापासून ऐक्य नाही आहे. ह्याचं कारण की हे स्वतःहून उभे राहिले असते तर त्यांचं असणारं वेगळं असतं. यांना उभं करण्यात आलेलं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे हे कोणाच्या हातातले हे कोणाच्या puppets आहेत हातातले असं म्हणायचं तुम्हाला? बावले आहेत, पपेट्स आहेत त्याच्यामध्ये आणि म्हणून त्या प्रमाणात असणारं नाचतं आहे. आणि म्हणून मी BSPचं उदाहरण ह्याच्यासाठीच दिलं की BSPला जसं पाहिजे मतदान पाहिजे तशा रीतीने नाचवल्या जाते. आता मी म्हणूनच मगाशी म्हटलं की शरद पवारांसारख्या व्यक्तींनी 80 सीट्स ऑफर करणं हे माझ्या दृष्टीने फारच मोठं आहे.
मी जर असतो तर एका मिनिटात ते असतं होय म्हणून घेतलं असतं. कारण का नाही म्हटलं तरी शरद पवारांनी स्वतःहून इथल्या 20-25 जागा निवडूनच आणल्या असत्या. नाही, तुम्ही ही त्यांच्या जी स्वतःच्या तुम्ही benefit ही जी साठी मी माहिती सांगतोय. देताय ती आम्हाला खरंच माहिती नव्हती. म्हणजे आम्ही आमच्या राष्ट्रवादी च्या नेत्यांकडून आणि इतरही नेत्यांकडून आपण आम्ही एकदा कधीही क्रॉस शरद चेक पवारांचं करून झालं तर आपण असं ती क्रॉस चेक करावी नक्कीच करू. की शरद पवारांनी ही ऑफर नाही, पण कदाचित ते तुम्ही- सीट सांगणार नाही किती हां. दिल्या त्या, पण मायावतीशी त्यांची असणारी या संदर्भात बोलणी झाली की नाही हे आपण असणारं करावं. तुम्ही- किंवा मी असणारं अजून सांगतो की आपल्याच चॅनलवरती ती बातमी आम्ही असणार ऐकली की मायावतींनी स्वतःहून कबूल केलं की शरद पवारांनी मला ऑफर दिली आणि मी स्वीकारली नाही आम्ही म्हणून. आम्ही क्रॉस चेक करून Cross नक्की check सांगू. द्या. पण तुम्ही 2-4 वेळा बहुजन समाज पार्टीची स्तुती केली, त्यामुळे तुमचा त्यांच्यासोबत वगैरे जाण्याचा काही विचार आहे नाही, मी विदर्भात? त्यांची आणि स्तुती विदर्भात नाही करत. शक्ती पण आहे मी त्यांची. स्तुती करत नाहीये. मी त्याच्यातला असणारा स्तुती करत नाहीये. मी एवढंच म्हणतोय की बीएसपी आत्ता जी उभी राहिलेली आहे ही कोणाच्या म्हणजे ज्यावेळेस ती शरद पवारांबरोबर सारख्यांबरोबर युती करण्याची ऑफर असताना करत नाही तेव्हा त्यांनी युती का केली नाही? तर त्यांच्या असणारा पाठीमागचा होरा कोणतरी आहे. आणि त्याच्यामध्ये मी सरळ म्हणतोय, मी आरोपही केलेला आहे की बीजेपी आता असणारा बीएसपीला ब्लॅकमेलिंग करते. या निवडणुकीमध्ये शरद पवाराबरोबर जाऊ नये हा डिक्टम सुद्धा बीजेपी कडून आलेला आहे. कारण ते बीएसपी अंडर जी इन्क्वायरी आहे सीबीआयच्या ह्याच्या खाली जी काही बीएसपीची इन्क्वायरी आहे त्या इन्क्वायरीतून वाचायचं असेल तर आम्ही सांगू तसं करा. अशा रीतीचं असणारं हे आहे. तुम्ही मोठे मोठे आरोप करतायत, पण तुमच्यावरती पण एक मोठा आरोप होतो आणि जो विरोधकांनी केलाय तो म्हणजे तुमचं जे प्रभाव क्षेत्र आहे तुम्ही ते अकोला जिल्हा आहे, काही प्रमाणात वाशिम जिल्हा आहे, पण त्याशिवाय तुम्ही सगळीकडे जे उमेदवार उभे करतात ते उमेदवार इतरांना पाडायला उभे करतात, असाही माझ्या तुमच्यावरती अंदाजानं आरोप झाला आहे. माझा असणारा अभ्यास फार जणांचा कमी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. 1990 पासून ते असणारं जे इलेक्शन्स आम्ही लढलो या 1900 अकोला त्यावेळेस माझ्याकडे नव्हतंच बेसिकली. महाराष्ट्राच्या असणाऱ्या 32 मतदारसंघामध्ये आम्ही असणाऱ्या दुसऱ्या क्रमांकावरती होतो. त्याच्यानंतरच्या झालेल्या असणाऱ्या इलेक्शनमध्ये पुन्हा आम्हाला असणारा पाडण्यासाठी कोणीही त्याचा असणारा अभ्यास करावा की काही मतदारसंघामध्ये राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि त्यावेळेस बीजेपी होती, शिवसेना होती, यांचे डिपॉझिट जप्त झाले. ज्या ज्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकावरती होतो त्या त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले की नाही हे असणारा पाहावं. याचं कारण असं आहे की आम्ही जे राजकारण करतोय डाव्या आघाडीतले आणि आंबेडकरी चळवळीमधले हे गोरगरिबांचं असणारं राजकारण त्या ठिकाणी करतोय. ह्या गोरगरिबांच्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये हा जर वरती आला तर इथला असणारा प्रस्थापित जो आहे की मी ज्याला असणारा मोगलाई असं म्हणतो हा डिस्टर्ब होणार आहे. आणि म्हणून रयतेतला माणूस सत्तेवरती येऊ नये या दृष्टीने आमच्या विरोधातला असणारा कट कारस्थान त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे भीमराव केराम ज्यावेळेस आम्ही निवडून आणले चहाच्या टपरीवरती चहा वाटणारा माणूस पहिला असणारा आमदार झाला, त्याला फोडण्यामध्ये काय कॉस्ट देण्यात आली होती त्या काळचा जर लोकसत्ता आपण जर काढला तर माझा जाहीर आरोप होता, शरद पवार त्यावेळेस मुख्यमंत्री होते, जाहीर आरोप होता त्या ठिकाणी की त्याला काय ऑफर देण्यात आली होती. ती ऑफर त्यावेळेस 5.5 कोटीची ऑफर होती की जी कुठल्याही आमदाराला आपण आरोपांमध्ये नको जाऊया. मुद्दा असा आहे की आपण खूप जणांवरती आरोप करतोय आणि ती माणसं इथे उत्तर द्यायला नाही. त्यामुळे आपण आरोप न करता लोकांच्या प्रश्नांची उत्तर जे मांडतोय ते वर्तमानपत्रामध्ये येऊन गेलेलं आहे. मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून मांडत नाहीये. तुम्हीच केलेलं त्यावेळेस त्यांना असणारं उत्तर देण्याची संधी होती, त्यांनी उत्तरं त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि तो असणारा फॅक्ट आहे. ठीक आहे. माझं एवढंच फक्त म्हणणं त्याच्यामध्ये आहे की आता हा जो काही प्रचार चाललेला आहे की आम्ही फक्त अकोला ह्याच्या पुरतं मर्यादित आहे असं जर पाहिलं, मागच्याच मला वाटतं निवडणुकीमध्ये असं बघितलं तर अनेक ठिकाणी आम्ही असणारा 30-32 हजाराच्या वरती मतदान. बरोबर आहे. तुम्ही असेच प्रश्न विचारू शकतात प्रकाश आंबेडकरांना आणि तुमचे फोन कॉल सुद्धा असेच सुरू राहू दे. आमचा नंबर लिहून घ्या 0226689926. एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूयात. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. प्रमोद अंभोरे वाशिमहून फोन विचारतात. दुसरा फोन वाशिमहून आलाय. प्रमोद, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा प्रमोद, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझा आपण असा प्रश्न आहे
हा प्रश्न विचारा, ऐकू येतोय तुमचा आवाज. माझा साहेबांना असा प्रश्न आहे सर हम्म. की बाळासाहेबांनी ज्या प्रकारे मराठा लोकशाही आघाडी मार्फत आपण निवडणूक लढता, हम्म. तर मला एवढंच विचारायचं आहे की इतर आणखी अशा कोणत्या पक्षाची आपली हातमिळवणी केली आहे का? तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, म्हणजे कोणासोबत हातमिळवणी केली आहे का तुमची आघाडी? आघाडी आहे, आघाडीचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबर हातमिळवणी आहे, इतर कोणाचं नाही त्याच्यामध्ये. ओके, पुढचा आपण प्रश्न घेऊयात. नाशिकहून प्रश्न आलाय. अनिल बोराडे पुढचा प्रश्न विचारतात. अनिल, तुमचा प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न असा आहे सरांना, सर्वप्रथम जय भीम. सर मला एवढंच बोलायचं होतं की जे आताच्या नवीन पिढीला आम्हाला असं वाटतंय की जे बाबासाहेबांनी जे ज्ञान दिलं होतं, जे सांगितलं होतं, शिका, संघर्ष व्हा आणि संघटित व्हा आणि संघर्ष व्हा आणि मोठे व्हा. तर मला एवढं म्हणायचं सर, मी रामदास आठवले बघितले आणि जोगेंद्र कवाडे बघितले, परत त्याच्यानंतर मायावती बघितली, सर्वांचा अभ्यास केला मी. पण मला एवढ्या पक्षांमध्ये एकच प्रकाश आंबेडकर साहेबांचा पक्ष आवडला, कारण त्यांनी इतकी चळवळ अनिल, केली. तुमचा प्रश्न काय आहे? सर माझा प्रश्न असा आहे की हे जे रामदास आठवले आहे, मायावती आहे, जोगेंद्र कवाडे आहे, गवळी आहे, हे कुठेतरी आमच्या दलित समाजाची किंवा समाजाची दिशाभूल करताय आणि आम्हाला चांगलं एक खंबीर नेतृत्व जे बीजेपीचं भेटत नाहीये आणि आम्हाला पण अशी आशा वाटते. बरोबर, तुमचा प्रश्न समजलाय अनिल. ते म्हणतात की आठवले आणि इतर मंडळी दिशाभूल करतायत का? एक लक्षात घ्या की आता असणारं ज्याला म्हणता येईल की एक्सक्लुझिव्ह दलित समाजाचा असणारा, दलित समूहाचा असणारा प्रश्न आपण जर विचारला तर आता असणारा त्याच्यापैकी काही शिल्लक राहिले असं मला वाटत नाही. जे काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत ते सामूहिक शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आत्ता लढ्याची दिशा जी आहे ती सामूहिक दिशा असली पाहिजे. म्हणजे जसं मी आता नमूद केलं की घराचा इश्यू हा कॉमन इश्यू आहे, शिक्षणाचा इश्यू आहे हा कॉमन इश्यू आहे. तुमचं म्हणणं आहे की हे इश्यूज आता फक्त दलित समाजापुरते मर्यादित नाही राहिले, तर इथले असणारे इतर समूह सुद्धा आहे. मग तो सवर्ण मधला असेल किंवा इथला असणारा बॅकवर्ड मधला असेल. पण मग आता मग तसं जर तुम्ही म्हणत असाल तर मग दलित राजकारणाची स्पेस पण कमी होत चालली आहे. त्यामुळे असं म्हणत दलित राजकारणाची स्पेसही कमी होत राहिलेली आहे. म्हणजे आता असणारं जे आहे की हळूहळू इश्यू बेस्ड राजकारणाकडे जाणं हे सगळ्यात महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण मग रिपब्लिकन पक्ष त्या दिशेने जाताना दिसतात मला? त्या दिशेने जाताना दिसत नाहीयेत, म्हणून त्यांना असणारा इतरांचा अँकर घ्यावा लागतोय त्याच्यामध्ये. आम्ही असणारं टिकून आहोत आणि इंडिपेंडेंटली जातो, याचं कारण की आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन त्याच्यामध्ये जातो. तुम्ही तिथे कॉम्बिनेशन बनवलं अकोल्यामध्ये, सगळ्या जाती आम्ही असणारं इतर ठिकाणी आहे, म्हणजे नुसतं अकोला असं नाही, पण आम्ही असणारं इतर ठिकाणी त्याच्यामध्ये असणारं हे केलेलं आहे की सर्वसामान्य इश्यू घेऊन आपण असणारा लढा उभा केला पाहिजे. आणि आज मी जसं म्हणतोय की गेली 10 दिवस टीव्हीच्या चॅनल्सवरती आपण असणारं बघतोय युती आणि महायुतीची चर्चा काही आहे, तर या सीट्स आणि त्या सीट्स याच्यावरती माझ्या अंदाजानं 10 दिवस सगळ्या इलेक्ट्रॉनिक चॅनल्स आणि प्रिंट मीडियाने घालवलेत असं मी म्हणेन, वेस्ट केलेत असं मी म्हणेन. की तुम्ही उरलेल्या 5 वर्षाचं काही आहे की येणारा जे कोणी सत्तेवरती असो, मग सेना असेल, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, एनसीपी असेल, आम्ही असू, पण तुम्ही 5 वर्षामध्ये काय साध्य करणार याची मला कुठे चर्चा दिसत नाही. ती चर्चा पण होईलच ना. आत्ताची ही माझ्या मताप्रमाणे ती चर्चा अगोदर झाली पाहिजे होती. आत्ताची जी चर्चा मी असणारा सांगतोय की मला ही निरंतक वाटते. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने बीजेपी बिहेव करते त्या बॅकग्राऊंडवरती सेनेला मुख्यमंत्री पद हेच वाचू शकतं, नाही तर वाचू शकत. बरोबर आहे, तुम्हाला ती चर्चा निरर्थक वाटते, पण लोकांना कदाचित त्यात रस असेल. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. किसन भवाळ मुंबईहून प्रश्न विचारतात. किसन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, जय भीम. मी मुंबईहून बोलतोय, पवईवरून. हा, तुमचा प्रश्न काय? प्रश्न असा आहे की साहेब, पंडित नेहरू आणि बाबासाहेब एका समकालीन होते. दोघेही राजकारणात आणि समाजकारणात सोबतच वावरलेत. तर त्यानंतर पंडित नेहरूची आज 5वी पिढी भारतावरती राज करते आणि बाबासाहेबांच्या ज्या पिढीमध्ये आहेत त्या किंवा त्यांची चळवळ आहे सतत मागे पडत चालली आहे. त्याला काही पर्याय नाही का निघाला? त्याचे पर्याय अशी कम्पॅरिझन कधी होत नाही त्याच्यामध्ये. काँग्रेस पार्टी ही जी आहे हे इलेक्शन ओरिएंटेड आणि सत्ता चालवणं ह्याच्यामध्ये असणारा अधिक इंटरेस्टेड होते. बाबासाहेब तिथल्या असणाऱ्या चळवळीमध्ये आणि लोकांच्या प्रश्नावरती लढणारी होती.
तीच परंपरा माझ्या अंदाजानं इतर सगळ्यांनी असं चालवलेली आहे. त्याच्यामुळे सत्ता आली म्हणून समाज बदलतो असं त्या ठिकाणी नाही, तर समाज बदलण्यासाठी परिस्थिती निर्माण करावी लागते. त्या परिस्थितीवरती असताना मला वाटतं आंबेडकरी चळवळ काम करते. मला वाटतं हे कुठेतरी आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणजे त्याची तुलना नाही होऊ शकत त्याची तुम्ही तुलना म्हणताय. होऊ शकत नाही. आपण एक ब्रेक घेऊयात, पण तुमचे प्रश्न असेच सुरू राहू दे. आमचा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 022-668-99263. आपण ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय, गप्पा मारतोय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसोबत. पुढचा फोन आला आहे बुलढाण्याहून. सोपान पाटील प्रश्न विचारतात. तुमचा प्रश्न विचारा. सोपान, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. सर, बुलढाण्यामध्ये आपला पक्ष कोणासोबत युती करणार आहे आघाडी? ते लोकशाही आघाडी मार्फत आम्ही लढणार आहोत. लोकांना तुम्ही कुठल्या मतदारसंघातले आहात? जळगाव जामोद. मग प्रसेनजित पाटील उमेदवार आहेत ना पक्षाचे. सर, प्रसेनजित भाऊ पाटील उमेदवार. पण या सगळ्या याच्यातून जो मुद्दा म्हणजे लोकांच्या बोलण्यातून येतो ते म्हणजे तुमची जे उमेदवार आहेत किंवा आघाडी आहे ती लोकांपर्यंत तेवढ्या कदाचित प्रभावी पद्धतीने पोहोचली नसावी. एक याच्यामुळे जो प्रश्न निर्माण होतो तो हा आहे की प्रकाश आंबेडकर यांचं जे वलय आहे किंवा यांचा जो प्रभाव आहे तो अकोला जिल्ह्याबाहेर तेवढ्या प्रमाणात का नाही पडू शकला, किंवा भारीप अकोल्याच्या बाहेर का नाही वाढू शकली, हा एक प्रश्न आहे. तुम्ही तिथे यशस्वीरित्या चालवले पण बाहेर का नाही? माझं म्हणणं ही समजच पहिल्यांदा चुकीची आहे त्या ह्याच्यामध्ये. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये कोणी पसरलं असेल तर आम्हीच आहोत. विनेबल कॅन्डिडेट तुमच्या अकोल्यात. प्रश्न असा आहे, विनेबल कॅन्डिडेट अकोल्यात नाही, उलट विनेबल कॅन्डिडेट मराठवाड्यात अधिक आहेत. म्हणजे मी जे मागचं जे 32 मतदारसंघ जे म्हणालो त्या 32 मतदारसंघामधला जिंकणारा जो बेल्ट होता आमचा तो सगळा मराठवाडा होता. म्हणजे आजही तोच आहे आम्ही त्याच्यामध्ये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता जसं कालचं तुमचं असणारं हे पितृपक्षाची जी चर्चा सुरुवात झाली, इनिशिएटर आम्ही होतो. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सांगितलं की हा आठवडा असणारा शुभ आठवडा आहे म्हणून आम्ही लिस्ट डिक्लेअर करतो. पण चर्चेमध्ये आम्ही कुठेच नव्हतो. म्हणजे महाराष्ट्र आघाडीतलं कोणीच नव्हतं. तुम्ही ज्या मराठवाड्याचा उल्लेख केला तिथून पुढचा प्रश्न आलाय. पैठणहून बाबासाहेब गायकवाड प्रश्न विचारतात. बाबासाहेब, तुमचा प्रश्न सांगा. हा, जय भीम सर. हा, जय भीम. बोल. पैठणवरून बाबासाहेब गायकवाड बोलतोय सर. हा, विचारा तुमचा प्रश्न. सर, आम्हा बहुजनांना आपला विधानसभेमध्ये आता कोणता आदेश राहणार आहे? पक्षाबरोबर पक्षाचा जो उमेदवार असेल त्याला मतदान करा. आपण याच नोटवर एक ब्रेक घेऊयात. लोक इंटरेस्टिंग प्रश्न विचारतात. तुम्हीही प्रश्न विचारा. आमचा नंबर लिहून घ्या, 022-668-99263. पुन्हा भेटूयात ब्रेक नंतर आणि त्यांना काही महत्वाचे प्रश्न विचारायचे आहेत, त्यांच्या भूमिकांबद्दल विचारायचं आहे. पहा फक्त IBN लोकमत. निवडणूक स्पेशल टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसोबत आपण गप्पा मारतोय. पुढचा फोन आलाय मालेगावहून दिनेश काकरे यांचा. दिनेश, तुमचा प्रश्न विचारा. सर, मी मालेगावहून बोलतोय. हा, हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. आवाज ऐकू येतोय तुमचा. बाळासाहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी म्हणजे त्यांनी कृपा करून माझ्या नावावरनं मी एक मराठा समाजातून आहे आणि मीही एक परिवर्तनवादी चळवळीत काम करतो आणि मला असं वाटतं की बाळासाहेबही एक परिवर्तनवादी चळवळीत काम करतात. तुलना केल्यानंतर असं दिसतं की अरविंद केजरीवाल हा मीडियाला हाताशी धरून साधारण फार कमी कालावधीत त्या राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि हे देशव्यापी नेतृत्व एक अकोल्यासारख्या जिल्ह्यामध्ये बंदिस्त होऊन गेलेले आहे. मला कळकळीची विनंती आहे डॉक्टर बाळासाहेबांना की यांचा लढा संपूर्ण महाराष्ट्रभर करावा, संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढावा आणि संघटनात्मक ताकद उभी करावी. बरोबर आहे, तुमचा मुद्दा कळला दिनेश. आपण आता ब्रेक पूर्वी ज्यावर बोलत होतो तेच आहे की अकोला किंवा तुम्ही म्हणता तसं मराठवाड्यातला काही भाग सोडला तर राज्यभर का नाही? मुळात माझं म्हणणं असं आहे की माझं याचं सरळ आहे की एखाद्या कुठल्या तरी गावामध्ये बसून मी असलेली प्रेस कॉन्फरन्स घेतली किंवा औरंगाबादमध्ये घेतली किंवा इतर कुठेही घेतली, ती कॅरी कुठे होते किंवा आता मालेगावमधले आहेत. मी एक 3 महिन्यापूर्वी मालेगावच्या सभेमध्ये आलो होतो. मोठी सभा झाली होती.
या मालेगावच्या सभेमध्ये मीच त्यांना असं विचारणार आहे की ती न्यूज जी आहे ती मालेगावच्या पानावरती फक्त आली सगळ्या वर्तमानपत्रामधल्या की महाराष्ट्रभरातलं असणारं जे कॉमन पेज असतं त्याच्यावरती पण आली? तुम्ही फक्त माध्यमांवरच का मा- आरोप मी करताय? मा- मी ते मा- पक्ष पण मी- संघटनेबद्दलही मी- बोलले. मी- असं आहे की तिथे आता ज्यावेळेस मी असताना मालेगावमध्ये आपल्याला असं सांगतो की 6 महिन्यापूर्वी एक असणारी 30,000ची सभा मी ज्या ठिकाणी करू शकतो आणि ती 30,000ची सभा ही फक्त मग त्या मालेगावपुरती ज्यावेळेस मर्यादित मग राहते. माध्यमं जर एवढी प्रभावी असते की फक्त माध्यमांमुळे पक्ष माझं- वाढले असते माझं- तर मा- गोष्टच मी वेगळी पक्ष- होती. मी पक्षाचं म्हणत नाहीये म्हणजे मला माध्यमं लागत नाही मी माध्यमांवरती अवलंबून नाही मी स्वतःच एक माध्यम म्हणून आहे असं मानतो कारण का मी 20 दिवस महिन्यातले हे सातत्याने कुठे नाही कुठेतरी फिरत सभा घेत बैठका घेत असं असताना माझं कार्य त्या ठिकाणी चालतंय. आज असणारं ज्याचं रेलेव्हन्स मी असणारं म्हणेन राजकारणामधला की मी जर नसतो म्हणजे आता जसं मांडल्याप्रमाणे की माझा जर प्रेझेन्स नसता तर इथल्या कुठल्याही राजकीय पक्षाने मला असणारं विचारलं नसतं. बरोबर आहे. पण ते आज असणारं माझ्या पाठीमागे सगळे राजकीय पक्ष धावतायत का? एक मुळात असं त्यांना माहिती आहे की याचं कारण की या महाराष्ट्रातला एक जनाधार हा तुमच्या पाठीशी हा माझ्या पाठीशी आहे. बरोबर आहे. आणि तो पाठीशी असल्यामुळे ते तुमच्या मागे येतात. ते माझ्या मागे येतात. आपल्याकडे आता वेळ प्रश्न असा आहे त्याच्यामधला की अनेक जण त्याच्यामधले असणारे बाहेर असतील आतमध्ये असतील हा बरोबर. त्याच्यातला राहतोय त्याच्यामधला आपल्याकडे- म्हणजे मी टीव्ही वरती फार कमी असतो. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. पंकज नागदेव नागपूरहून प्रश्न विचारतात. पंकज तुमचा प्रश्न विचारा. सर जय भीम. हा जय बोलला नागदेव. सर मी पंकज नागदेव बोलतो नागपूरवरून. तर माझा प्रश्न नाही फक्त एकच आहे. मी खेड्यात राहतो नागपूर पासून 60-70 किलोमीटर मांडर म्हणून आहे. तर तिथे जेव्हा म्हणजे 60-70 वयापलीकडचे जे लोक आहेत त्यांच्याकडून बाकीच्या आरपीआय नेते आणि आपल्या बाबतीतली जेव्हा तुलना पाहतो तर आपली तुलना त्यांच्याशी होऊ शकत नाही. कारण आपलं जे एक स्वाभिमानी म्हणजे अकोल्यापुरतं लोक विचार करत असतील तरी आपलं एक स्वाभिमानी नेतृत्व आहे आणि बाकीच्यांची ज्या पद्धतीची लाचारी आहे तशा पद्धतीचे आपण कोणत्या काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना अशा प्रकारे न जाता आपल्या पक्षाचे आमदार किती खासदार किती यापेक्षा एकत्र जर राहाल तर माझी ही इच्छा आहे की आपण एकत्र राहावं. फक्त कोणत्याही तुमचा प्रश्न काय आहे पंकज? पंकज तुमचा प्रश्न काय आहे? प्रश्न हाच आहे की आपण स्वतंत्र राहावं कोणत्याही पक्षाची. कारण आज ते ज्या प्रश्न म्हणून तुम्हाला सल्ला देतात. प्रश्न म्हणून सल्ला देतात. तुमचा सल्ला मी स्वीकारला. चालेल. आपण एक महत्वाच्या विषयावरती ब्रेक नंतर बोलणार आहोत आणि ते म्हणजे ज्या मराठवाड्याबद्दल आपण बोललो तिथे MIM एक नवीन कॉम्बिनेशन ट्राय करते. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेऊन काही वेगळी समीकरणं होत आहेत का ते पाहतायत. त्याबद्दल आपण बोलूयात एका ब्रेक नंतर. तुम्ही तुमचे प्रश्न असे सुरू ठेवा आणि डॉक्टर ॲडव्होकेट आंबेडकरांना तुमचे प्रश्न विचारत राहा. एक ब्रेक घेऊया. भारिप बहुजन महासंघाच्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसोबत आपण गप्पा मारतोय. अमरावतीहून सदानंद वरेकरांचा पुढचा प्रश्न आलाय. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा तुमचा प्रश्न विचारा सदानंद. हॅलो. हा बोला ऐकायला येते. तुमचा टीव्ही बंद करा आणि प्रश्न विचारा ताबडतोब. साहेब मला साहेबांना हे विचारायचं आहे. हॅलो. ऐकायला येते तुमचा आवाज आम्हाला. मला साहेबांना हे विचारायचं आहे की मूर्तिजापूर आताच नुकत्याच झालेल्या अकोला जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद मूर्तिजापूर मतदारसंघातलं शिरसो मतदारसंघात यांनी DN खंडारेलाच तिकीट का दिली आणि ते जर तिकीट दुसऱ्या एखाद्या कोणत्याही कॅन्डिडेट दिली असती तर आज DN खंडारे आमदारकीसाठी उभे राहू शकले असते मूर्तिजापूर मतदारसंघातून. ठीक आहे. तुमची भावना कळली त्याच्यामध्ये की अमुकच व्यक्तीला का तिकीट दिलं अशा प्रकारची लोकांमध्ये भावना असतेच. पण आता आपल्याला पुढचा एक प्रश्न येतोय तो औरंगाबादहून येतोय. अनिल सोनावणे औरंगाबादहून प्रश्न विचारतात. अनिल तुमचा प्रश्न विचारा. अनिल तुम्हाला आवाज येतोय? औरंगाबादचाच प्रश्न मी विचारतो. तो फोन कट झालाय. MIM तिथे मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये प्रचार करते. नांदेडमध्ये ओवेसींची सभा झाली आणि आता औरंगाबादमध्ये सुद्धा त्यांची सभा होती 25 तारखेला. आणि MIM मध्ये म्हणजे तुम्ही पाहिलं असेल नांदेडमध्ये त्यांचे 20 नगरसेवक सुद्धा निवडून आले होते. सो MIM तिथे अनेक
स्थानिक पातळीवरच्या दलित नेत्यांना सोबत घेतंय आणि एक नवं समीकरण जोडून पाहण्याचा प्रयत्न करतंय. तर अशा पद्धतीचं कोणतं समीकरण अस्तित्वात येऊ शकतं का, किंवा त्याला तुम्ही पाठिंबा द्याल का, किंवा विरोध आहे का? ते मी एक आठवण करून देईन फक्त. नामांतराच्या नंतर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दलित मुस्लिम महासंघ स्थापन केला. आणि आपले यांच्याबरोबर बसून, बरोबर, तर त्याचं काय मुंबईच ते टेक ऑफ झालं नाही. मी असं म्हणेन की इथे कम्युनल कन्सेप्टला कितीही पीडित ग्रुप जरी असला तरी तो वाव देत नाही. ही एक पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे जे प्राध्यापक जोगेंद्र कवाडेंनी करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तेच पुन्हा होता, तेच मी पुन्हा असणारं होतोय. तर ते फेल्युअर झालं, हेही फेल्युअर आहे. हे फेल्युअर होईल तुम्हाला वाटतंय? आपण आता शेवटच्या भागाकडे जाऊयात ब्रेक नंतर, आणि त्यांचं काय म्हणणं आहे या विधानसभा निवडणुकीबद्दल, कोण जिंकेल कोण हरेल, आणि या समीकरणांकडे तुम्ही कसं बघता हे विचारायचंय. एक ब्रेक घेऊयात आणि पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. शेवटच्या भागात आहोत आपण. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, ज्यांना बाळासाहेब म्हणतात. शेवटचा आपण फोन घेऊयात. मुकुंद मापाडी नांदेडहून प्रश्न विचारतात. मुकुंदराव, तुमचा प्रश्न विचारा. साहेब जय भीम. हा जय भीम, बोला. साहेब, प्रश्न असा आहे की मलकापूर मतदारसंघामध्ये जो आपण उमेदवार दिलेला आहे, वसंत दांडगे हा उमेदवार आपण दिलेला आहे. हा, तर तो उमेदवार साहेब आतापर्यंत 5 पक्ष फिरून आला आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये संभ्रम आहे की हा निवडणूक लढेल किंवा नाही, याची परिस्थिती आहे. नांदेडचा माणूस मलकापूरच्या मतदारसंघामध्ये भाष्य करतोय हे मला वाटतं थोडंसं जरा मला विचित्र दिसतंय. नाही, पण त्यांचा जो मुद्दा आहे की असे अनेक पक्ष फिरून आलेल्या लोकांना तिकीट द्यावं का? वसंत दांडगे हे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी अनेक वेळा लढले आणि त्यांचा इथला असणारा सत्ताधारी पक्षाबरोबर संबंध राहिलेला नाही. बरोबर. आणि ते जी काही आंदोलनं बुलढाण्यामध्ये झाली त्या सगळ्या आंदोलनाला ते आम्हाला मदत करत आलेले आहेत. त्याच्यामुळे असं आम्ही त्यांची यावेळेस उमेदवारी जी आहे ती उमेदवारी आम्ही असं यावेळेस स्वीकारली. बरोबर. एक शेवटचा आता प्रश्न विचारतो, आपल्याकडे मोजून 2 मिनिट आहेत. तो असा की तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून, वर्षांपासून जाती अंतासाठी बोलत आहात. ह्या सर्व जातीभेद नष्ट व्हायला हव्या, जाती नष्ट व्हायला. बाबासाहेबही सांगत होते, तुम्ही पण सांगताय. पण आता जर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहिलं तर जी रिपब्लिकन पक्षांची जी छोटी छोटी बेटं तयार झाली आहेत, या बेटांमुळे जाती अंताच्या दृष्टीने होणाऱ्या प्रयत्नात अडथळे येत आहेत असं तुम्हाला वाटत नाही? मला असं वाटत नाहीये. हे राजकीय पक्ष जे होते रिपब्लिकन चळवळीची, एका काळचा रिपब्लिकन पक्ष हा या देशाचा अजेंडा ठरवत असे. तो रोल आता संपला मी असं म्हणेन, म्हणजे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये. आणि ॲडजस्टमेंटच्या राजकारणामध्ये तो असताना गेला. आम्ही असताना आता जे काही करतोय की ते पुन्हा असताना अजेंडा त्याचा असताना सेट करतोय. जसं आम्ही असताना म्हणतोय की इथला असणारा जाती अंताचा लढा हा सगळ्यात महत्त्वाचा लढा आहे. तेव्हा जाती अंताच्या लढ्यामधल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे की तुम्हाला असणारं ही कुठेतरी प्रक्रिया सुरुवात झाली पाहिजे. बरोबर. म्हणून आम्ही असं 3 गोष्टी उभ्या करतोय. एक की ही जे राखीव मतदारसंघ आहेत याची आता गरज राहिलेली आहे का? आम्ही असं म्हणतो की त्याची असणारी गरज ते काढून टाकावेत या मताचा मी आहे. दुसरं असं आहे की शाळेच्या म्हणजे जी काही आरक्षण मिळतं असं जे आहे, आणि काही जणांचा फार मोठा गैरसमज आहे की शाळेच्या सर्टिफिकेटवरती माझी जात लिहिली तरच मला असणारं आरक्षण मिळतं. मुळात आरक्षण त्याच्यावरती मिळत नाही, तर त्याच्या आई वडील कुठल्या जातीचे आहेत त्याच्यावरती धरून त्याला असणारं आरक्षण मिळतं. त्याच्यामुळे शाळेच्या ह्याच्यावरचं असणारं आरक्षण म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरचं आरक्षण जर गेलं तर त्याच्यातला असणारा एक भाग आहे. तिसरा भाग आम्ही असणारं मानतोय त्याच्यामध्ये की तुम्ही इश्यू बेस राजकारण करायला सुरुवात केलं त्याच्यामध्ये, तर ह्या कास्ट ही बेसिकली, जात ही बेसिकली नोशनल आहे. आणि म्हणून तिला तुम्हाला नोशनली काढणं हे त्याच्यातला भाग आहे. राजकीय पक्ष आम्ही ज्या म्हणतो इलेक्शन म्हणजे सीट्स डिरिझर्व करून टाका, जनरलाइज करून टाका, त्यावेळेस इथले राजकीय पक्ष माझ्या अंदाजानं टेस्टिंग होतील की
की ते ह्या रिझर्व कॅटेगरी मधल्या उमेदवारी देतात की न देतात की देतात नाही. हे ते टेस्टिंगला येतात ना. बरोबर आहे. आता आपला वेळ पूर्ण संपलाय, पण Thank तुम्ही you. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला दिलीत त्याबद्दल धन्यवाद. उद्या आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन पाहुण्यासोबत. पहा फक्त IBN ग्रुपमध्ये.